कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे सगळं हे काय आहे सगळं? सुचत नाही मला काय बोलू। तू का वागलीस असं? एका प्रश्नाचं उत्तर दे तू। तू हे असं का वागलीस शिवा? तू का सांगितलं नाहीस की दिव्या तुझी बहीण आहे? का तू लपवलंस माझ्यापासून? मला आत्ता उत्तर हवं याचं। बोल शिवा। तू बोलणार नाहीयेस, तू शांत बसणार आहेस, याचा अर्थ तुला असं वाटलं असेल की मी समजून घे, तर असं अजिबात नाहीये। सो प्लीज बोल। मला हे सगळं उशिरा कळलं। तू माफ कर बाई मला, मी तुला उशिरा सांगितलं का? माझीच चूक झाली, पण तुला जेव्हा कळलं तेव्हा का नाही सांगितलंस मला? का तू लपवून ठेवलंस माझ्यापासून? इथे तू वागलीस ना शिवा, खूप चुकीचं वागलीस, खूप चुकीचं वागलीस। नाही म्हणजे तिथे सगळे तुला जे बोलत होते ना, मलाही वाईट वाटत होतं, पण ते खरं बोलत होते ग सगळे। तुझ्या स्वार्थासाठी वागलीस हे। बरं मी जेव्हा तुला सांगितलं की दिव्याशी माझं लग्न होणार आहे, तेव्हा तरी मला सांगायचं। मी मुद्दामून नाही केलं। नाही मी मुद्दामून नाही केलं, माझ्याकडनं चुकून झालं, काहीतरी कारण होतं, मला माहितीच नव्हतं काय होतं। असली फालतू कारण मला नको देऊस, कळलं? मला खरं काय झालंय ते सांग, महत्वाचं कारण सांग। मी माझ्या घरच्यांसाठी केलं। तुझं लग्न ठरलंय ही बातमी मलाच एवढी धक्का देणारी होती की मला कळलं नाही की काय होतं, आणि हे सगळं जे झालं ना ते मलाही माहित नव्हतं असं काही होईल। प्लीज मला समजून घे। म्हणजे तू हे मुद्दामून केलंस? ते गुंड, ती मारामारी, तो तमाशा, या सगळ्या तू गोष्टी मुद्दामून केल्यास का? तू इतकी स्वार्थी असशील असं वाटलं नव्हतं का मला? इतकी खालच्या दर्जाला जाशील असं वाटलं नव्हतं? फसवलंस ग मला तू, फसवलंस मला शिवा। आपल्या मैत्रीचा विचार तर नाही केला। मी तुला कधीच माफ नाही करणार शिवा, तुला कधीच माफ नाही करणार। मी इतक्या खालच्या पातळीला जाईन असं वाटतंय का? तिथे तिथे ते गुंड लग्नात काहीतरी गोंधळ घालणार आहेत अशी खबर लागली मला, म्हणून मी खबर लागली का तुला? तुला या सगळ्या खबरा कशा लागतात ग? कोण आहेस तू? आणि तुझ्या ना एकाही शब्दावर माझा आता विश्वास नाही, कारण मी नाही विश्वास ठेवू शकत तुझ्यावर। मी ठेवू शकत। तू ना फक्त तुझ्या घरच्यांचा विचार केलास, तू ना माझा विचार केलास, ना आपल्या मैत्रीचा विचार केलास। तू फक्त स्वार्थीपणे स्वतःचा विचार केलास। That's it. हे ओळखलंस का मला? हा, मी हेच ओळखलंय तुला। हे रडू नकोस, आणि त्याने काही फरक पडणार नाही। कधी माफ नाही करणार तुला। आशू, हीच वेळ आहे हातोडा मारायची। प्रकरण चांगलंच तापलेलं आहे, तोवर चान्स मारायलाच हवा। तरी मी सगळ्यांना सांगत होते हे स्थळ आपल्या घरासाठी चांगलं नाहीये म्हणून, पण कुणी माझं काहीच ऐकलं नाही। शेवटी बघितलंत ना आज काय झालं ते। कोणाची लाज गेली? आपलीच ना।
कीर्ती जरा शांत बस. तुला दुखापत झालीये ना, आराम कर जरा आणि आवाज करू नकोस. काय करावं हे काही सुचत नाहीये. थोडा वेळ शांत राहा. भाऊ, तुम्ही अजूनही मलाच शांत करताय. अहो, हे जर अति झालंय असं नाही वाटत आहे तुम्हाला? आता तरी तुम्हा सगळ्यांना कळलं असेल आपल्या आणि त्यांच्या स्टेटस मध्ये काय फरक आहे. बघितलंच नाही? अगं, किती मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे त्यांनी आपल्यापासून. शेवटी त्यांची मेंटॅलिटीच तसली. लायकी दाखवलीच. थर्ड क्लास लोक कुठले. कीर्ती बास. काय बोलतेस तू? बोलताना थोडा तरी विचार कर. नाही भाऊजी, आज जे झालं ना आपल्या बरोबर तो विश्वासघात होता. कीर्ती तिच्या पद्धतीने राग व्यक्त करते, पण मलाही तितकाच राग आलाय. माझ्या मुलाचं भविष्य आज धोक्यात आलं असतं अशाने. तरी नशीब आहे आधी कळलं आपल्याला, नाहीतर काय केलं असतं ग आपण. अगं, त्या दिव्यासोबत ती शिवा, ती गुंड मुलगी सुद्धा आपल्या घरी आली असती आणि आपल्या घराचं, या देसाई घराण्याचं कधी संघर्ष नगर झालं असतं ना, कळलं सुद्धा नसतं. काय ती मारामारी, ती गुंडगिरी, बाप रे. हे चित्र जरी डोळ्यासमोर आलं ना तरी भीती वाटते. अगं, अंगावर काटा येतो माझ्या. अगं, पण दिव्याची या सगळ्यात काय चूक आहे हे मला अजूनही लक्षात आलं नाहीये. म्हणजे ती मुलगी तर फक्त तिच्या घरच्यांसोबतच उभी होती ना, पण शिवा. काय झालं काकू? का थांबलीस? त्या शिवाचं नाव घेता घेता का थांबलीस? बोल ना. कारण तुलाही माहितीये चूक त्या मुलीचीच आहे. अगं, या वस्तीतले हे टपोरी लोक असेच असतात. त्यांना कुणाची काही पर्वा नसते, काही फरक पडत नाही त्यांना. कीर्ती, प्लीज प्लीज थोडा वेळ गप्प बस. नाही, मी गप्पच बसते भाऊ. पण तुम्ही ज्यांनी चूक केली आहे ना त्यांना काहीच बोलू नका, मलाच गप्प करा. मी कशाला बोलते? जाऊ दे, मी काही बोलणारच नाहीये, शांत बसते. चल सुहास, अरे उठ ना. हो हो उठ, चल लवकर. हो. मला नाही वाटत की कीर्ती काही चुकीचं बोलते. सीता, तुला नेमका राग कशाचा आलाय? खरं तर राग मलाही आलाय, पण ती शिवा दिव्याची बहीण निघाली याचा राग नाही आलाय मला. तर ते आपल्याशी खोटं बोलले याचा राग आलाय. पण मला एक कळत नाहीये, ते आपल्याशी खोटं का बोलले असतील. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.